श्री गुरुचरित्र अध्याय 2. हरिनाम घेणारा एक नामधारक शिष्य श्री गुरूंच्या चरणी मन एकाग्र करून शांतपणे एका मार्गाने निघाला होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला आणि स्वप्नात त्याला दर्शन झाले भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेल्या एका योगीचे. त्या योगींनी त्याच्या कपाळावर भस्म लावले आणि म्हणाले, भिवू नकोस, श्री गुरु तुझ्या सोबत आहेत. नामधारक दचकून जागा झाला. भोवती पाहिले पण कोणीच नव्हते. थोडे पुढे गेल्यावर तोच योगी प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभा होता. नामधारक आनंदाने धावत गेला आणि वंदन करून म्हणाला, हे योगीश्वर, आपण कोण आहात? तेव्हा योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध आहे आणि गांधापूरचे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? यानंतर सिद्धांनी वेदधर्म आणि संदीपकाची अद्भुत कथा सांगितली. वेदधर्मगुरु आजारी कुष्ठरोगी झाले. त्यांचा स्वभाव कठोर झाला, पण शिष्य संदीपकाने कधी सेवा सोडली नाही. अत्यंत निष्ठेने, प्रेमाने त्याने गुरूंची सेवा केली. त्याच्या सेवेनं प्रसन्न होऊन भगवान शंकर आणि विष्णूही प्रकटले. पण संदीपकाने काहीही मागितले नाही, फक्त एकच वर मागितला, माझी गुरुभक्ती अखंड वाढत राहो. गुरु प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दूर होईल. 2 अध्यायातील शिकवण आहे ती अशी की गुरुभक्तीपेक्षा मोठे काहीच नाही. गुरूंच्या चरणी जो शरण जातो त्याला कधीच दुःख लादत नाही. अशाच प्रकारचे दत्त महाराजांवरील भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.